नमस्कार, मी सरोजा माझ्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आपण 6 ते 24 महिन्याच्या लहान बाळाला अतिशय पौष्टिक सॅरेलॅक्स घरगुती पद्धतीने बनवणार आहे. तर ही माझं लहान 6 महिन्याची शिज आहे. मी तिच्यासाठीच घरगुती पद्धतीने सॅरेलॅक्स बनवणार आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण ती सॅरेलॅक्स शेअर करावं. माझ्या ह्या छोटुकल्या शिजाला 6 महिने कंप्लीट झालेला. आता डॉक्टर म्हणले की तिला सगळं वरती जे आहार आहेत ना, गंजी जे आपण घरगुती बनवतात ना, ते असं बाहेरून आणण्यापेक्षा सॅरेलॅक्स घरगुती दिलेलं खूपच पौष्टिक आहे असे डॉक्टर म्हणाले. म्हणून म्हणलं घरीच बनवावं, ते तुमच्यासोबत शेअरही करावं. तर चला मग, ही रेसिपी खूप छान आहे, पौष्टिक आहे, लहान बाळासाठी आरोग्यदायी. वेळ न घालवता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करू. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी माझ्या लहान बाळाला मी बनवत आहे, तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करा. चला तर सर्वप्रथम आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम काय केलेलं आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. ती काय तांदूळ मोजूनच घ्यायचं आहे. तांदूळ असं रेशनचं म्हणा, इंद्रायणी घ्यायचं. मी इथं इंद्रायणी तांदळाचा वापर करते, कारण माझ्याकडे रेशनचं तांदूळ आता अवेलेबल नाही आहे. इंद्रायणी तांदूळ छान व्यवस्थित फटकून नीट करून घेतलेलं आहे. त्याच्यात खडा मुंगी काही नाही. असं छान असं 1 वाटी सपाट वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तर चला मग पुढे मी आता इथे मुगाची डाळ घेते. ती मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला फक्त 2 चमचे, कारण सगळं प्रमाण हे मोजूनच टाकायचं आहे ना, कमी जास्त व्हायला नको. आणि लहान आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडंसंच करून बघावं, कारण नवीन आपल्याला थोड्या दिवसांनी अजून हे 10-15 दिवसासाठीच बनवायचं, कारण परत अजून नवीन बनवता येते. अशा पद्धतीने मी थोडंसंच ती बनवत आहे. 2 चमचे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. इथे मी 2 चमचे मसूर डाळ घेणार आहे. 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे मी इथे. त्याच्यानंतर मी घेणार आहे उडीद डाळ. उडदाची मी डाळ इथे 2 चमचे घेतलेली आहे. सगळं प्रमाण इथं मोजूनच घेतलं आहे. परत इथे 15 ते 20 इथे शेंगदाणे ॲड केलेले आहेत, जे की लहान बाळासाठी खूपच पौष्टिक आहेत. सगळं प्रमाण मोजून घेतल्यामुळं ही गंजी खूपच छान बनते. जसं की ह्याला सॅरेलॅक्स पण म्हणू शकता व गंजी म्हणू शकता. इथे 8 हे बदामाच्या पाकळ्या घेतलेत, बदाम घेतलेत इथे 8 मी. हे सगळं प्रमाण काय करायचं, एका बाउलमध्ये घ्यायचं. बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने. मी इथं आता तुम्हाला दाखवते. हे असं मी एका बाउलमध्ये ते सगळं काढून घेतलं सामान. सगळं असं मी आधी सगळं नीट करून घेतलं होतं. त्याच्यात मुंगी खडा असं काही भेटणार नाही, पण त्याच्यात आहे ना तांदळाचं आपल्याला पाणी पांढरं घाण थोडंसं आपल्याला धुल्यावर निघू शकतंय. मी तर तुम्हाला धुवून दाखवते ते सगळं. बघा आता त्याच्यात मी एका असं कप नाही ना पाणी ओतते. 1 कप त्याच्यात मी पाणी ॲड केलं आणि व्यवस्थित असं धुवून घेतलं. त्याच्यात खूपच घाण निघते बघा ना. स्वच्छ असं त्याला रगडून असं व्यवस्थित चोळून धुल्याने अशी इतकी घाण पाणी निघते. हे तांदूळाचं मिश्रण आहे ना 2 ते 3 पाण्याने धुवायचं. मी तर 3 पाण्याने धुलेलं आहे, पण तुम्हाला 2 पाण्यानेच दाखवते. 1 पाण्यानं तर धुवून किती घाण वरती साचलेली आहे. ते पाणी काय करायचं, टाकून द्यायचं. असं फिरून छान स्वच्छ धुलं ना खूपच छान तांदूळ निघते. आता ते मी काय करते, पाणी टाकून देते व ह्या मिश्रणात काय करते, अजून 1 कप पाणी ॲड करून ते व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं अजून एकदा काय करते, धुवून घेते. मी ते 3 पाण्यानं धुले. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घाण तांदळानुसार धुवू शकतात. पण तुम्हाला 2 पाण्यानंच दाखवलेलं आहे तर धुलेलं. बघा ना, असं बघा धुल्यावर असं काहीच राहत नाही. मग किती घाण होती ना, आता किती राहिलेली आहे घाण, थोडीशीच राहिलेली आहे. मी हे सगळं घरगुती पद्धतीनंच बनवते, घरच्या डाळीच बनवते. ह्यात तुम्ही तुरीची डाळ पण ॲड करू शकतात, पण माझ्या श्रीजूला आहे ना पित्ताचा आधीच त्रास आहे, तिने जास्तच उलट्या करते. त्याच्यामुळे मी इथं तुरीची डाळ ॲड केलेली नाही. मिश्रण चांगलं अगदी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले मी. त्याच्यानंतर ते मिश्रण काय करतं, असं एक चाळणी असते गाळणी,
ही प्रत्येकाच्या घरात मिळून जाईल. त्या गाळणीवर असं वरती सगळं मिश्रण टाकायचं, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी आहे ना ते खालती राहील. आणि असं हाताचा वापर न करता मी त्या चमच्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते तांदूळ आपल्याला हाताला नाही चिटकणार पण नाही आहेत. असं छान असं पुसून घेतलं व त्याच्यामधलं पाणी असं हे सुकायला ठेवलं खाली नितळायला. छान परत असा सुती कपडा घेतला मी, ती सुती कपडा हातरला आणि सगळं जे मिश्रण आपण चाळणी ठेवलं होतं ना धुलेलं, ते सगळं टाकून घेतलं आहे सुती कपड्यावर. हे मिश्रण तुम्ही अगदी उन्हात नाही ठेवायचं, फक्त असं फॅनखाली नाही तर कोवळ्या उन्हातच ठेवू शकता. 3 ते 4 तास ठेवायचं असं, जेणेकरून उन्हात जे ठेवलं ना हे मिश्रण तुम्हाला सांगते ते अगदी जास्तच वाळल. असं जास्त वाळत आपल्याला त्याची कन्सिस्ट ठेवायची आहे. छान असं हाताने ते फिरवून घेतलेलं मी चमच्यानं मगाशी म्हणून तर हलवलं की कारण ते हाताला नाही लागणार. असं सगळं मी इथं छान व्यवस्थित हातरून घेतलं खुल्लं, जेणेकरून पटकन ती सुकल. मी हे मिश्रण फॅनच्या खालीच सुकायला ठेवलं आहे, उन्हाला पण नाही आणि कोवळ्या उन्हात पण नाही. त्याच्यानंतर मी 1 तासानं आले तर हे मिश्रण असं काही झालं होतं. त्याच्यानंतर अजून मी थोडंसं 1-2 तास ठेवलं मी मिश्रण. ते सगळं परत छान असं सुकलं, माझ्या हाताला पण चिटकत नाही. असं छान कढईत काढून घेतलं ते सगळं. कढईत काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते मिश्रण सगळं व्यवस्थित हे झालेलं वाळलेलं आहे, त्यात कोणतेही पाण्याचा एक थेंबही नाही राहिलेला. कढईत टाकायचं व ते मीडियम ह्याच्यावर गॅसवर ते भाजत राहायचं कंटिन्यू. 15 ते 20 मिनिट लागतात हे भाजण्यासाठी. ते काय असं मोठ्या गॅसवर पटकन भाजायचं नाही, ते आपल्याला असं हळूहळूच भाजत ठेवायचे, जेणेकरून ते छान पण भाजलं पाहिजे आणि करपलं पण नाही पाहिजे. असं छान एकदम. त्याच्यात आपण जिरे पण ॲड करू शकता, जसं की तुम्हाला छान त्याचा स्मेल येईल, बाळाला चव लागल त्याच्यानुसार. पण आपलं बाळ 6 महिनेच ते 8-9 महिन्यापर्यंत होईपर्यंत आपण ती तेलात काही टाकू शकत नाही, तुपात असं फोडणी देताना. त्याच्यामुळे त्याच्यातच मी ॲड केलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर हे मिश्रण मी एका ताटात काढून घेतले. ताटात काढलं जे की गार व्हायला काढलं, तर थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये ते मिश्रण सगळं टाकून घेतलं, जेणेकरून मला आता त्याची पेस्ट बनवायची होती. त्या सगळ्या मिश्रणाची छान अशी पेस्ट बनवायची होती. म्हणून ते सगळं मिश्रण काय केलं, मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं. मिक्सरच्या भांड्यात टाकलं की ते लगे मी काय केलं, मिक्सरमधून काढून घेतलं व त्याची छान अशी पेस्ट बनली होती. बघा खूप छान अशी पेस्ट बनली आहे त्याची. तुम्हाला दिसलंच असेल, मी हात लावून दाखवलं तुम्हाला समजलंच असेल. त्याच्यानंतर एक ताट घ्यायचे, त्याच्यात आपलं सुजीची चाळणी असते ना ती घ्यायची पिठाची, आणि त्याच्यात सगळं ते मिश्रण टाकायचं. मी हे मिश्रण आहे ना 2 वेळेस टाकते, थोडंसं, जेणेकरून ते सांडणार पण नाही. इतकी मेहनत केलेली वाया पण जाणार नाही. आपल्या व्यवस्थित त्याच्यात म्हणजे गाळता येईल अशा हिशोबानं ते छान असं मी गाळून घेतले. बघा ना, थोडं घेतलं ना, सांडणार पण नाही, काही वेस्ट पण होणार नाही ते आपलं. त्याच्यानंतर जे मोठाड राहिले ना ते पण वरे आले, त्याला पण डबल काय करायचं, मिक्सरमधून काढायचं व ते असं चाळणीनं गाळायचं. त्याच्यानंतर एका भरणीत काय करायचं, ते व्यवस्थित हवाबंद भरणीत काय करायचं, पॅक करून ठेवायचं. बघा ते मी पॅक करून अशी हवाबंद भरणीत टाकते चमच्यानं. थोडंसं इतकी मेहनत केलेली वाया न जाता, एक कणही न सांडता टाकलं मिश्रण. परत त्याच्यात असं 1 चमचा घेऊन ते बनवायचं. तुम्हाला बनवण्याचा व्हिडिओ पण पाहिजे असला तर मला कमेंट करा. आपण जर नवीन माझ्या व्लॉग बघत असाल तर त्याला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा.